नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नंबर सिस्टम या टॉपिक मधील आपला सब टॉपिक आहे प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. बघा या व्हिडिओमध्ये आपण प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू तर शिकणारच आहोत, त्यासोबतच आपण एक्सपांडेड फॉर्म कसा लिहायचा ते पण आपण शिकणार आहोत. बघा पहिल्यांदा प्लेस व्हॅल्यू, आता प्लेस व्हॅल्यू बघा, प्लेस व्हॅल्यू आणि दुसरं काय फेस व्हॅल्यू. पहिल्यांदा आपण याचा मराठीमध्ये अर्थ समजून घेऊ. बघा प्लेस म्हणजे जागा, स्थान, ठिकाण, बरोबर. व्हॅल्यू म्हणजे किंमत, बरोबर का. म्हणजे प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय, स्थानिक किंमत. काय असते, स्थानिक किंमत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे काय असतं, चेहरा असतं. चेहरा म्हणजे दिसणारी गोष्ट. म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दिसणारी किंमत. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दर्शनी किंमत. काय म्हणतो, दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. आपल्याला प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये या दोन कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत, बरोबर का. आणि याच्यावर काही गणित करू आणि नंतर आपण एक्सपांडेड फॉर्म पण बघूया. बघा प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे अशी किंमत की त्या डिजिटची त्याच्या प्लेसहून ठरणारी किंमत. म्हणजे तो डिजिट कोणत्या प्लेसवर आहे त्याच्याहून ठरणारी किंमत. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे तो कुठे का असना, कसा का असना, तो डिजिट जो दिलाय त्याची ऑलरेडी जी किंमत असते तीच किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू असते. बघा एक उदाहरणाने आपण समजून घेऊया. बघा काय 453. किती, 453. आता हा नंबर आहे किती, 453. आता ही जी संख्या दिलाय, हा जो नंबर दिलाय याच्यामधला त्यांनी काय विचारलं आपल्याला, 5 ची मला प्लेस व्हॅल्यू सांगा. काय 5 ची प्लेस व्हॅल्यू. चला मग प्लेस व्हॅल्यू लिहू कितीची, 5 ची. 5 ची प्लेस व्हॅल्यू लिहू. आता प्लेस व्हॅल्यू सांगताना मी तुम्हाला म्हणलं होतं प्लेस व्हॅल्यू ही त्याच्या प्लेसहून ठरते, त्याच्या स्थानाहून ठरते. 5 चं प्लेस कोणतं मित्रांनो, वन्स, टेन्स, एकक, दशक. म्हणजे तो दशक स्थानी आहे. दशक म्हणजे 10. किती, 10. मग किती दशक आहेत असे इथं, 5 दशक आहेत. 5 दशक म्हणजे किती, 50. 5 दशक म्हणजे 50. 5 टेन्स म्हणजे 50. 5 टेन्स म्हणजे 50. मग मी कसं लिहिणार बघा, 5 into 10 is equal to 50. म्हणजे 5 ची प्लेस व्हॅल्यू काय आली, 50 आली, बरोबर का. समजा आता त्यांनी म्हणले मला 4 ची प्लेस व्हॅल्यू सांगा. किती, 4 ची प्लेस व्हॅल्यू. मग मी काय बघणार, 4 चं प्लेस बघणार. 4 चं प्लेस काय, वन्स, टेन्स, 100. 4 चं प्लेस काय हो, 100. मग मी कितीने मल्टिप्लाय करणार, 100 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे 4 into 100 किती झाले मित्रांनो, 400. 4 ची प्लेस व्हॅल्यू काय आली, 400. आता मित्रांनो मी हे तुम्हाला एकदम मॅथमॅटिकली लिहून दिलोय, पण एवढं काही करायची गरज नसते. बघा आपल्याला 5 ची विचारली, सोप्यात सोपं काय करायचं, 5 च्या पुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे 0 देऊन टाकायचे. बघा 5 ची काय आली, बघा किती, एक डिजिट आहे, एक 0 देऊन टाका. 4 ची विचारली आपल्याला, 4 लिहा. 4 च्या पुढे किती डिजिट आहेत, 2 डिजिट, 2 0 देऊन टाका. बघा तेच आले का उत्तर. म्हणजे प्लेस व्हॅल्यू त्याच्या प्लेसहून ठरली जाते. आणि आता याच संख्येमधील फेस व्हॅल्यू पण बघू आपण. काय फेस व्हॅल्यू, त्यांनी विचारले मला 5 ची फेस व्हॅल्यू. कितीची, 5 ची. मित्रांनो फेस व्हॅल्यू जी विचारली असती तीच लिहून टाकायची असते. सोपे सोपं. दर्शनी किंमत, दिसणारी किंमत किती, 5 ची. इकडे बघायचंच नाही, 5 किती दिसते, 5च दिसते, 5च लिहून टाकायची. चला 5. पुन्हा 4 ची पण आपल्याला फेस व्हॅल्यू विचारली. 4 म्हणजे 4. मला 3 ची विचारली असती तर मी 3च लिहिली असती. आता बघा इथं 3 ची जर मला प्लेस व्हॅल्यू विचारली, 3 ची मला प्लेस व्हॅल्यू विचारली, मग मी काय करणार बघा, त्याचं प्लेस बघणार. 3 चं प्लेस किती आहे, वन्स प्लेस आहे. म्हणजे काय करणार बघा, 3 into वन्स म्हणजे 1 इज इक्वल टू 3. बघा हे झालं मॅथमॅटिकली. आणि आपल्या पद्धतीने काय, 3 ला 3 लिहायचं. 3 च्या पुढे किती डिजिट आहेत, नाहीतच काही, म्हणजे काही लिहायची गरज आहे का नाही. म्हणजे 3 ची प्लेस व्हॅल्यू काय, 3च आली, बरोबर का. आणि एक लक्षात ठेवायचं, बघा 3 ची तर फेस व्हॅल्यू पण 3 आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण 3 आहे. मग कधी पण लक्षात ठेवायचं, जो नंबर युनिट डिजिट असतो किंवा लास्ट डिजिट असतो त्याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू दोन्ही सेम असतं. काय, जो लास्ट डिजिट असतो, जो युनिट डिजिट असतो त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू नेहमी समान असते, बरोबर का. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आणि आणखी एक आहे बरं का, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मध्ये झिरोचा एक विषय आहे. काय, झिरोचा. तसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा काय, 4508, बरोबर का.
हे नंबर घेतला आपण. आता ह्याला आपल्याला काय करायचं, प्लेस व्हॅल्यू लिहायच्यात, फेस व्हॅल्यू लिहायच्यात. प्रत्येक नंबरचे लिहू आपण, काय प्रत्येक नंबरचे, काय अडचण नाही. चला इथे लिहू आपण प्लेस व्हॅल्यू आणि इकडे लिहू फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू लिहायची तुम्हाला काही गरज नाही, कारण फेस व्हॅल्यू म्हणजे जे विचारले ते लिहून टाकायचे. चला मग बघा, काय पहिल्यांदा 4 ची लिहू, पुन्हा 5 ची लिहू, पुन्हा 0 आणि पुन्हा 8 ची लिहू. चला चालते, काय अडचण नाही. चला 4 ची प्लेस व्हॅल्यू मित्रांनो आता डायरेक्ट सांगा. आता आपण तसं मल्टिप्लाय करीत बसणार नाहीत. काय 4 च्या पुढे किती डिजिट आहेत, 3 डिजिट आहेत, म्हणजे 3 0 देऊन टाकायचे. चला 5 च्या पुढे 1 2 म्हणजे 2 0, पुन्हा 0. आता मित्रांनो बघा, 0 ची प्लेस व्हॅल्यू 0 कुठं पण असू जा. समजा आता आपल्या पद्धतीने जाऊ आपण, काय 0 आहे बरं का, 0च्या पुढे किती डिजिट आहेत, 1 आहे, 1 0 दिला. 0च्या पुढे किती पण 0 दिले काही फरक पडतो का? म्हणजे मित्रांनो 0 कोणत्याही प्लेसला असू द्या, 0 कोणत्याही प्लेसला असू द्या, 0 ची प्लेस व्हॅल्यू 0च राहते. 0 ची प्लेस व्हॅल्यू 0च राहते. पुन्हा 8 कोणत्या प्लेसला, युनिट प्लेसला. ह्याच्या पुढे आहे का कोणी, नाही, म्हणजे 8 ची प्लेस व्हॅल्यू 8च येणार. आणि फेस व्हॅल्यू, आता फेस व्हॅल्यूला नंबर बघायची गरज आहे का, ज्याचं विचारले तशातच लिहून टाकायचं. 4 ला 4, 5 ला 5 आणि 0 ला 0, 8 ला 8. आता मित्रांनो तुम्हाला एक सांगितलं तुम्ही, 0चं थोडं वेगळे. काय 0 तुम्हाला नंबर मध्ये कुठं पण येऊ द्या, 0 कुठं पण येऊ द्या, त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू नेहमी सेमच असते. 0 कुठं पण येऊ द्या, त्याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू नेहमी सेम असते. बघा हे कंडिशन दोनदा होतात. काय सेम प्लेस व्हॅल्यू, सेम प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू केव्हा केव्हा होतात बघा. एक तर डिजिट काय असला पाहिजे, 0, डिजिट काय असलं पाहिजे, 0. आणि दुसऱ्या वेळेस केव्हा होते, मी मागे सांगितलं बघा स्टार्टिंगला, जर तो डिजिट युनिट डिजिट असेल. काय युनिट डिजिट, काय युनिट डिजिट असेल, वन्स डिजिट असेल, वन्स प्लेसला असेल, त्याची पण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असते. बघा ना आता 8 आहे बघा, इथं 8 कुठे, युनिट डिजिटला, त्याची प्लेस व्हॅल्यू पण 8च आहे आणि फेस व्हॅल्यू पण 8च आहे. बरोबर का, कळलं का मित्रांनो, कळलं. आता याच्यामध्ये आता मित्रांनो आपण काय बघू, आता आणखी एक एक्झाम्पल बघू, त्यानंतर जाऊ आपण आता याच्या प्रश्नावर, प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूच्या प्रश्नावर जाऊया. बघा एक लास्ट एक्झाम्पल बघूया. बघा याच्यामधले एक रिव्हिजन साठी आपण लिहून घेऊ. चला काय प्लेस व्हॅल्यू काढायचे आपल्याला, प्लेस व्हॅल्यू, पुन्हा फेस व्हॅल्यू काढायची, पुन्हा फेस व्हॅल्यू, नंबर लिहून घेऊ. बघा चला 6 9 7 8 3. आता एक्झाम मध्ये आपल्याला प्रत्येक नंबरची फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू काढायला विचारत नाही बरं का, कोणत्या तरी एकाची काढायला विचारतात. इथं आपल्याला सर्व ह्याच्या काढायचे, शिकून घ्यायचे आपल्याला. बरं चला 6चं कसं लिहायचं, 6च्या पुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे लिहून टाका. चला 6च्या पुढे किती डिजिट आहेत, 4 डिजिट आहेत, 0 लिहून टाका तेवढी, 4 0. बघा आता मित्रांनो तुम्हाला मी सोपं सांगितलंय, पण परीक्षेमध्ये जर ऑप्शन असा असेल, काय 6 इंटू कोणत्या प्लेसला 6 आहे बघा, 1s 10s 100 1000 10,000, म्हणजे 10,000च्या प्लेसला आहे, म्हणजे काय इंटू 10,000 पण करू शकतो आपण. दोघांचं उत्तर पण सेमच येत असते. बरोबर मित्रांनो, परीक्षेत हे दिलं असलं हे लिहा, हे दिलं असलं हे लिहा, काही अडचण नाही. पुन्हा 9चं बघूया. आता काय 9चं काय मित्रांनो, 9च्या पुढे किती डिजिट आहेत, 1 2 3, म्हणजे 9च्या पुढे 3 0 देऊन टाका. आता ह्या पद्धतीने पण लिहू शकता, मी लिहून दाखवतो. बघा कोणत्या प्लेसला आहे 9, बघा 1000 प्लेसला आहे, इंटू 1000 करा, चालतंय, काय अडचण नाही. पुन्हा 7 कोणत्या ह्याला आहे बघा, 1 2 म्हणजे 2 0, कोणत्या प्लेसला आहे 7, 100 प्लेसला आहे, इंटू 100. दोन्ही पैकी कोणतं तरी एकच लिहा बरं का, काही अडचण नाही. पुन्हा 8 ला काय बघा, 8 आहे 10s प्लेसला, म्हणजे 8 इंटू 10. पुन्हा 3 आहे 1s प्लेसला, 3 इंटू 1. बरोबर, फेस व्हॅल्यू ज्या विचारल्या ते लिहून टाका, काही अडचण नाही. कळालं मित्रांनो, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. बरोबर, आता याच्यावर काही गणित बघू, त्याच्यानंतर डेसिमल नंबरचं बघू आणि सगळ्यात शेवटी एक्सपांडेड फॉर्म बघू, काही अडचण नाही. चला डेसिमल नंबरचे पण बघावं लागतात आपल्याला बरं का, त्याचं पण परीक्षेमध्ये येतं. आता ह्याच्यावरले आपण काही एक्झाम्पल बघू. बरोबर, चला फाइंड द प्लेस व्हॅल्यू ऑफ
2 in given number. फाइंड पेक्षा मित्रांनो काय राईट लिहू आपण. आता दिलेल्या नंबर मधील 2 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला विचारली. काय प्लेस व्हॅल्यू नंबर मी देतो. चला काय हा नंबर दिलाय, यामधील 2 या डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची. चला मग पहिल्यांदा काय करतो आपण, तो नंबर अंडरलाईन करायचा, त्याच्या पुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे 0 देऊन टाकायचे. 2 च्या पुढे किती डिजिट आहेत, 1 2 3 म्हणजे 3 डिजिट देऊन टाकायचे. म्हणजे दिलेल्या नंबर मध्ये 2 ची प्लेस व्हॅल्यू किती 2000. किती आहे 2000. म्हणजे मित्रांनो आपण असं पण लिहू शकतो, आणि परीक्षेत जर असं आपल्याला विचारलं 2 इंटू कोणत्या प्लेसला 2000 प्लेसला इंटू 1000 करायचं, असं पण त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन सेम प्लेस व्हॅल्यू लिहायची आपली. काय प्लेस व्हॅल्यू लिहायची आपल्याला कोणाची 7 ची. बघा याच्यामध्ये 7 ची प्लेस व्हॅल्यू लिहायची. सोप्यात सोपं पहिली पद्धत काय, 7 च्या पुढे किती डिजिट आहेत 1, 7 च्या पुढे 1 0 देऊन टाकायचं. ही पद्धत तुम्हाला आवडली नाही तर काय करायचं बघा, 7 आहे 7 लिहायचं, कोणत्या प्लेसला आहे 10th प्लेसला आहे इंटू 10 करायचं, हे पण 70च येणार. बरोबर का मित्रांनो. चला नेक्स्ट टाइपचा प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा प्रश्न काय दिलाय आपल्याला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ 6. म्हणजे 6 या अंकाच्या प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मधला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे आपण सबट्रॅक्शन करतो. तुम्हाला नंबर मी देतो, काय अडचण नाही. चला बघा काय दिलाय 6325 हा नंबर दिलाय. या नंबर मधील 6 च्या प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मधला डिफरन्स विचारलाय. डिफरन्स म्हणलं की आपण काय करतो, वजाबाकी करतो. चला मग 6 ला अंडरलाईन करू, 6 ची प्लेस व्हॅल्यू काढू. 6 ची प्लेस व्हॅल्यू किती येणार, 6 च्या पुढे किती डिजिट आहेत 1 2 3, 6 ची प्लेस व्हॅल्यू येणार 6000 6000. त्याची फेस व्हॅल्यू काय ती मित्रांनो, फेस व्हॅल्यू जी विचारली तीच सांगायची. 6 ची प्लेस व्हॅल्यू किती 6, म्हणजे मी इथं 6 लिहिलं. यांचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. 10 तून 6 गेले 4, हे 9 ला 9, इथं 9 ला 9 आणि इथं 5, म्हणजे डिफरन्स काय आला मित्रांनो 5994 हे आपलं उत्तर आलंय. बघा आता मी जर असा प्रश्न बदलला, आता समजा मी प्रश्न बदलतो, इथे लिहितो 2, बरोबर इथे 2 लिहिलं तर याचं उत्तर काय येईल बघा मित्रांनो. सेम तसंच करायचं. 6 ला अंडरलाईन केलं तर 2 ला अंडरलाईन करा. मग काय 2 ची प्लेस व्हॅल्यू लिहा. 2 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 20. पुन्हा 2 ची फेस व्हॅल्यू काय असणार 2च असणार. 20 मधून 2 गेले 18, म्हणजे 2 साठी उत्तर किती येणार 18 येणार. जर मी असंच 5 साठी विचारलं तर, 5 साठी विचारलं तर काय करणार, 5 ची प्लेस व्हॅल्यू 5 आणि त्याची प्लेस व्हॅल्यू पण 5. बघा वजाबाकी करा, 5 वजा 5 किती 0, म्हणजे 5 च्या प्लेस व्हॅल्यू मधला आणि फेस व्हॅल्यू मधला डिफरन्स किती येणार 0 येणार. बरोबर का. चला आणखी एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे वेगळं घेऊ. आता टाईप रिपीट नाही करायचं आपल्याला. बघा मित्रांनो काय म्हणलं आपला प्रश्न, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इन गिवन नंबर. मी नंबर देतो, काय अडचण नाही. बघा दिलेल्या नंबर मधील 7 च्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स, म्हणजे इथे 7 किती आहेत 1 आणि 2, म्हणजे 2 7 च्या 2 प्लेस व्हॅल्यू असणार.
दोन्ही 7च्या काय असणार, 2 प्लेस व्हॅल्यू असणार. त्याच्यातलं काय विचारलंय, डिफरन्स विचारलंय. मग मित्रांनो काय करायचं, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं. बघा या 7 ची प्लेस व्हॅल्यू लिहू, किती 2 डिजिट आहेत म्हणजे 700 आणि 7 ची काय असणार प्लेस व्हॅल्यू 7च असणार का, पुढं 0 नाही म्हणजे 7 ला 7 वजाबाकी करूया. 10 तून 7 गेले 3, 9 ला 9 इथे 6 म्हणजे किती आलं उत्तर, 693 आपलं उत्तर आलेलं आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघू आणखी. बघा या नंबर मधील आपल्याला 5च्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स विचारलाय. 5 इथं किती वेळा, 2 वेळा, 2 वेळाच पाहिजे आपल्याला, बरोबर का. चला या 5 ची प्लेस व्हॅल्यू किती 50 आणि या 5 ची प्लेस व्हॅल्यू 5 ची येणार. बघा किती 50 - 5 45, बरोबर आलं का उत्तर मित्रांनो, आलं. आता नेक्स्ट मित्रांनो एक वेगळ्या टाईपचा आपण प्रश्न बघणार आहोत. बघा याच्यावरचा देत काय, आपला एक नंबर दिला 53*23 in this number what will be the star if the difference between place value and face value of star is 297. म्हणजे हा एक नंबर दिलाय आपल्याला आणि स्टारच्या जागी एखादी एक अंक आहे, एखादी नंबर म्हणजे एखादा डिजिट आहे, तर त्या डिजिटचं आपल्याला काय दिलंय, त्याच्या प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मधला फरक दिलाय, डिफरन्स दिलाय, किती दिलाय 297. किती दिलाय 297 दिलाय. बघा याच्या आधी आपण फरक काढत होतो, आता आपल्याला फरकावून डिजिट काढायचंय. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेले डिजिट कोणते कोणते असतात, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे डिजिट असतात, बरोबर आहे मित्रांनो. पहिल्यांदा आपण ट्रायल अँड एरर मेथडनं आपण चेक करूया. बघा काय 297 फरक आणायचा आपल्याला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मधला. इथं जर मी 0 ठेवला, बघा 0 ची प्लेस व्हॅल्यू काय असते, 0च असते आणि त्याची फेस व्हॅल्यू पण 0च असते, त्याचं उत्तर 0 येणार. 0 जमतंय का आपल्याला, नाही म्हणजे 0 पण येणार नाही. दुसरं काय 1 आहे, 1 ठेवून बघू. 1 जर इथं ठेवला त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार 100 मायनस 1 ची फेस व्हॅल्यू 1च येणार, किती येणार 99. हे पण चालतंय का, नाही. पुन्हा 2 ठेवून बघू आपण. चला 2 चं काय येणार बघा, 2 इथं ठेवलं तर 200 आणि फेस व्हॅल्यू 2 येणार, किती येणार हे 198. हे पण चालत नाही. आता आपण जवळ आलोय म्हणजे किती ठेवू आता, 3 ठेवू. आता बघा 3 चे किती येत आहे 300, 300 वजा 3 किती मित्रांनो 297 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे इथं कोणता अंक बसणार मित्रांनो, इथं 3 हा अंक बसणार, तरच आपले कंडिशन सॅटिस्फाय होणार, बरोबर का मित्रांनो. आता मित्रांनो बघा याच्यानंतर आणखी एक दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा इथलं फरक चेंज करू आपण, फरक करू आपण. बघा किती 495. बघा आता मित्रांनो फरक किती केलाय 495. आता थोडं लॉजिक लावा. 495 आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे, किती बघावं लागेल बघा. 3 न घेतलं तर काय आला 297. 4 जर घेतलं तर किती येणार बघा, 4 इथं ठेवलं 400 मायनस 4 करावं लागेल, किती येईल 396. 5 न मायनस केलं म्हणजे शेवटी पण 5 येत असते का नाही. थोडं लॉजिक लावा. बघा मग जर मी इथं 5 ठेवलं, बघा इथं जर मी 5 ठेवलं किती येणार 500 मायनस 5 किती येणार 495. म्हणजे इथं कोणता डिजिट बसणार, तिथं 5 बसणार, बरोबर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू बघितले कोणाची, होल नंबरची. मित्रांनो याच्या आधी आपण होल नंबरचं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कशी लिहायची हे शिकलो आहोत. आता आपण काय करायचं, आपल्याला डेसिमल नंबर म्हणजे डेसिमल मधले जे नंबर असतात, जे डेसिमल फ्रॅक्शन असतात, त्यांची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कशी लिहायची ते शिकायचे. एकदम सोपं असतं मित्रांनो, काही अडचण नाही. मी दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. एक डायरेक्ट बघितलं कसं लिहायचं आणि दुसरी आपली मॅथमॅटिकल मेथड पण सांगणार आहे. बघा एक नंबर घेऊ आपण, काय 45.23. काय घेऊ 45.23. मित्रांनो पहिल्यांदा बघा आपण जेव्हा प्लेस व्हॅल्यू शिकली होती तेव्हा आपल्याला माहित काय पाहिजे होतं की प्लेसेस माहित पाहिजे होते. म्हणजे कसं बघा, आपण एक नंबर घेतला समजा 1 2 3 123 हा नंबर घेतला. आपल्याला माहित होतं बघा याला वन्स म्हणतात, याला काय म्हणतात वन्स प्लेस, याला काय म्हणतात टेन्स प्लेस, याला काय म्हणतात टेन्स, याला काय म्हणतात 100 प्लेस, कोणतं 100 प्लेस. मित्रांनो आपण न्यूमरेशन सिस्टम मध्ये सगळे प्लेस आपण बघितले. पुढे काय असतं
1000 प्लेस, 10,000 प्लेस असं, बरोबर का? तसं डेसिमल मध्ये प्लेस कसे असतात ते पण आपल्याला माहित पाहिजे. बघा आता इथं नंबर लिहितो मी, काय 32.56, बरोबर का? आता इथं तर माहिती आहे बघा तुम्हाला, हा काय झाला मित्रांनो, वन्स प्लेस. बघा लक्षात घ्या, हे झाला वन्स प्लेस, हा काय झाला टेन्स प्लेस, बरोबर का? आता पॉइंटच्या पुढले प्लेसला नाव काय असतं नीट लक्षात द्यावा. आता इकडे वन्स नसतं, पुढे वन्स नसतं, इथं डायरेक्ट याला काय म्हणायचं, टेन्थ म्हणायचं. काय म्हणायचं, टेन्थ. टेन्थ प्लेस, कोणतं, टेन्थ. टीएच जर सफिक्स लागला समजायचं ती पॉइंटच्या पुढली संख्या, कुठली, पॉइंटच्या पुढला अंक आहे. बघा हा झाला टेन्थ, हा झाला 100th. कोणता झाला, 100th. जसं इकडे प्लेस असतात तसे पण इकडेच प्लेस, तसेच इकडे प्लेस असतात, फक्त इकडे एस लागतं, तिकडे टीएच लागतं, बरोबर का मित्रांनो? मग मला सांगा आता मित्रांनो, याची जर आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची असेल तर आपल्याला प्लेसेस कळालेत का नाही? आता मग मला सांगा, 4 चे लिहायचे मला. 4 कुठे आहे, वन्स, टेन्स. बघा डेसिमलच्या इकडे आपले नॉर्मल प्लेसेस असतात, बघा डेसिमलच्या डावीकडे वन्स, टेन्स. टेन्स म्हणजे 4 ची काय येणार, 4 into 10 is equal to 40. असं पण लिहू शकतो आपण. नाही तर तुम्हाला माहितीये 4 च्या पुढे किती डिजिट आहेत, 1 डिजिट आहे. आता हे पुढले डिजिट घ्यायची गरज नाही, कारण पॉइंटच्या पुढे 0 लिहिला तरी काही फरक पडतो का, नाही. तरी आपण लिहून बघू, चला 4 च्या पुढे किती डिजिट आहेत, 1 2 3. मी 3 0 दिले, बरोबर का? परंतु पॉइंट द्यावा लागेल मला. पॉइंट कुठे आहे, एक डिजिट नंतर, म्हणजे इथं पॉइंट द्यावा लागेल. मला सांगा 40.0000 असे लाख जरी लिहिले काही उपयोग आहे का, नाही. याचाच अर्थ हे 40 आहे, बरोबर आहे का? पुन्हा 5 बघा, 5 कुठे आहे, वन्स प्लेसला आहे. वन्स प्लेसची काय असते, ते स्वतःच असतं, बरोबर का? पुन्हा आता आता हे पुढल्या लिहायचे आपल्याला 2 आणि 3 चं लिहायचंय. बघा आता कसं करायचं, बघा 2 चं प्लेस कोणतं आहे मित्रांनो, 2 चं प्लेस आहे बघा 10th प्लेस. कोणचं, 10th प्लेस. जसं आता मी ते मल्टिप्लाय कराय का सांगितलं असेल, बघा जसं टेन्सला 10 न मल्टिप्लाय करतो, इकडं उलट होतं. 10th म्हणलं की 10 न डिवाइड करायचं, 10 ने काय करायचं, डिवाइड करायचं. 100th म्हणलं की 100 न डिवाइड करायचं, आणि 1000th म्हणलं की 1000 न डिवाइड करायचं. बघा इथं टेन्स आहे, म्हणजे मी 2 ला 10 ने डिवाइड करणार. कशाला, 2 ला 10 ने डिवाइड करणार. काय येणार मित्रांनो, 0.2, बरोबर का मित्रांनो? बघा 2 ची प्लेस व्हॅल्यू काय आली, 0.2. हे झालं मॅथमॅटिकली. आपण डायरेक्ट पण लिहू शकतो, पॉइंटच्या नंतर का नाही तो अंक लिहायचा, बरोबर का? संपला विषय. पुन्हा आता 3 चं बघा, 3 काय आहे, की कोणत्या प्लेसला आहे, 100th प्लेसला आहे. कोणत्या, 100th प्लेसला. 100th ला काय म्हणलं मी, टीएच आलं की डिवाइड करायचं 100 न. चला काय, 100. आता 100 न 3 ला डिवाइड करायचं आपल्याला. 2 0 आहेत, 2 डिजिट सोडून अंक पॉइंट द्यायचा. 30.0 म्हणजे बघा एक 2 डिजिट सोडून आपण पॉइंट दिलाय. आणि जर आपल्याला थोडक्यात ट्रिक न बघायचं असलं, काय करायचं मित्रांनो, पॉइंट बघायचा, आपल्याला 3 ची प्लेस व्हॅल्यू काढायची. बघा काय, पॉइंट द्यायचा, पुढे किती डिजिट आहे, एक डिजिट आहे, एक 0 द्या, आणि 3 ला 3 लिहा. पॉइंटच्या इकडे काही नसतं, म्हणजे काय 0 लिहून टाकायचं, काही अडचण नाही. बघा 30 येते का नाही, येते. चला आणखी एका उदाहरण आपण समजून घेऊया. बघा हा नंबर आहे, बरं का? आपल्याला सध्या फक्त इकडले म्हणजे डेसिमलच्या राईट साईडच्याच प्लेस व्हॅल्यू लिहायची, बरं का? 6 ची प्लेस व्हॅल्यू जर मी लिहायला गेलो, किती, 6 ची प्लेस व्हॅल्यू लिहायला गेलो तर कसं लिहिणार बघा मित्रांनो. आता आपण शॉर्ट मेथडनं पण बघू, म्हणजे डायरेक्ट, आणि इकडं मॅथमॅटिकली बघू. चला काय, 6 आहे, 0.6 जसं तसं लिहा. इथं 0 देऊन टाका. 6 ची प्लेस व्हॅल्यू काय, 0.6. पुन्हा 2 ची बघू, काय आता, पॉइंट द्या, पॉइंट दिला मी इथं, पुढं 2 लिहायचं ना आपल्याला. 2 च्या आधी किती डिजिट आहेत, 1, म्हणजे 1 0 द्या, इथे 2 लिहा, इथे 0 देऊन टाका. 2 ची आली. पुन्हा 3 चं बघा तसंच करायचं. काय, पॉइंट द्या, पॉइंटच्या नंतर काय, 1 2 2 0, पुन्हा 3 ला 3. पुन्हा चला 4 आहे, 4 चं कसं लिहिणार, तसंच लिहिणार. पॉइंट देणार, 1 2 3 3 0, 1 2 3 0, आणि 4 ला 4. इकडे काही नाही, म्हणजे 0 द्या, काही अडचण नसते. बघा हे आपण एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं, म्हणजे सोपी गोष्ट आहे, कुणाला पण येते. आता आपण मॅथमॅटिकली म्हणजे परीक्षेमध्ये तसा ऑप्शन देतो म्हणून मी सांगितलं, बरं का? काय बघा, 6 चं प्लेस कोणतं आहे, 10th प्लेस आहे. कोणतं, 10th प्लेस. म्हणजे 6 इंटू काय करणार मी, टीएच म्हणलं की भागिले करायचं, भागाकार करायचा. किती, 10 न डिवाइड करायचं. आता हे तुम्हाला माहिती ना, 6 ला 10 न डिवाइड केलं तर काय एका अंकानंतर पॉईंट येतो, म्हणजे 0.6 येतं.
पुन्हा 2 चं कोणतं आहे 100th प्लेस, कोणतं 100th म्हणलं की 100 न डिवाइड करायचं. 3 into 1/100 हे काय नाही मित्रांनो 2 झिरो आहेत, दोन डिजिट सोडून पॉईंट 30.0. पुन्हा आता कशाचं मित्रांनो सॉरी 3च झालं आपल्याला 2 च लिहायचं ना. 2 into 1/100 काय झालं हे 0.02. पुन्हा 3 च लिहूया. 3 कोणत्या प्लेसला आहे मित्रांनो 10th 100th 1000th कोणतं 1000th झालं म्हणजे 1/1000 किती आलं 0.003. आणि पुन्हा 4 च बघा आता 4 कुठे बघा हे झालं 1000 हे येणार 10,000th काय 10,000 म्हणजे काय 4 into 1/10,000. चला ह्याचं काय ना 0.0004. बरोबर का बघा इकडल्या पण व्हॅल्यू सेम आल्या. हे फक्त मी तुम्हाला परीक्षेत जर असा ऑप्शन आला तर हे पण तुम्ही लिहू शकता, पण शक्यतो हेच फॉलो करा, काही अडचण नाही. बघा आपण डेसिमलचं पण बघितले आपण काय प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू पण तीच असते मित्रांनो. फेस व्हॅल्यू तुम्हाला सांगायचं राहिलं होतं बघा 5 ची प्लेस व्हॅल्यू 5, 2 ची प्लेस व्हॅल्यू 2च राहणार, 6 ची 6च राहणार, 3 ची 3च राहणार, 4 ची 4 राहणार. फेस व्हॅल्यू पॉइंट यू काही घेणे नाही सेमच राहते. याच्यानंतर आपण एक्सपांडेड फॉर्म. मित्रांनो आता आपण एक्सपांडेड फॉर्म बघूया. एकदम सिंपल गोष्ट असते, तुम्ही लहानपणापासून शाळेत जायल्यापासून एक्सपांडेड फॉर्म लिहितात, काय अडचण नाही. चला काय एक्सपांडेड फॉर्म त्यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण विस्तारित रूप. काय म्हणतो विस्तारित रूप. बघा कसं लिहायचं मित्रांनो बघा एखादा नंबर दिलाय तुम्हाला काय 12 हा नंबर दिलाय त्याचं एक्सपांडेड फॉर्म कसं लिहिणार मित्रांनो बघा प्लेसहून पहिल्यांदा लिहायचं जो सर्वात मोठं प्लेस आहे. याच्यामध्ये काय वन्स टेन्स आहे म्हणजे टेन्स प्लेसला कोणी 1 म्हणजे 1 into 10 प्लस 2 into 2 कोणत्या प्लेसला आहे वन्स प्लेसला आहे म्हणजे 2 into 1 म्हणजे काय लिहिणार मित्रांनो 1 into 10 किती 10 प्लस 2 into 1 2. बरोबर हे झालं 12 चं. पुन्हा चला आपण 553 च लिहूया. चला काय बघा आधी 4 च लिहायचं पुन्हा 5 च पुन्हा 3 च. 4 कोणत्या प्लेसला मित्रांनो वन्स टेन्स 100 म्हणजे 100 न मल्टिप्लाय करा. चला प्लस 5 कोणत्या प्लेसला आहे टेन्स प्लेसला 5 into 10 प्लस 3 कोणत्या प्लेसला आहे वन्स प्लेसला 3 into 1. चला करा 4 into 100 400 प्लस 5 into 10 50 प्लस 3 into 1 3. झालं का मित्रांनो एक्सपांडेड फॉर्म. आता याचा लिहू आपण. चला काय 12,053. आता 1 चा लिहू बघा 1 कोणत्या प्लेसला आहे वन्स टेन्स 100,000 10,000 म्हणजे इंटू 10,000 प्लस 2 कोणत्या आहे 1000 प्लेसला 2 into 100 ही 1000 सॉरी. पुन्हा 0 आता मित्रांनो 0 कोणत्या प्लेसला आहे वन्स टेन्स 100 0 कोणत्याही प्लेसला असला तरी प्लेस व्हॅल्यू काय असते त्याची 0च असते. त्याला मल्टिप्लाय केलं नाही केलं तरी चालते पण आपण करू मल्टिप्लाय काय अडचण नाही. काय 100 ने मल्टिप्लाय करू प्लस काय 5 कोणत्या टेन्स प्लेसला आहे 5 into 10 प्लस 3 into 1 कारण वन्स प्लेसला आहे. चला लिहून टाका काय 1 into 10,000 10,000 पुन्हा प्लस 2 into 1000 2,000 प्लस 0 ला 0च येणार पुन्हा 5 into 10 50 प्लस 3 into 1 3. बघा मित्रांनो कोणत्याही नंबरनं 0 ला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0च येतं आणि कोणत्याही नंबरने 1 ला मल्टिप्लाय केलं तर ती ज्या नंबरनं मल्टिप्लाय केलंय तोच नंबर येतो. मित्रांनो हे झालं एक्सपांडेड फॉर्म. एकदम सोपी गोष्ट एक्सपांडेड फॉर्म. बरोबर का मित्रांनो. चला एक एक्झाम्पल घेऊ आणि आपला व्हिडिओ कन्क्लूड करू. चला या नंबरचं एक्सपांडेड फॉर्म आपण लिहूया काय 4 into 1000 प्लस 5 into 100 प्लस 7 into 10 प्लस 8 into 1. चला 4,000 प्लस 500 प्लस 70 प्लस 8
बरोबर आहे मित्रांनो, आपण एक्सपांडेड फॉर्म सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण शिकलेला आहे. धन्यवाद.